Welcome to all of you. I am Vishal sir. Today I am teaching new point, that is preparation of alkyl halide from 12th chemistry from halogen derivative. Okay. If you are new, then please subscribe, please like, please share. I am taking total syllabus of 11th and 12th of all topics from all subjects. Okay. जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा, प्रत्येक व्हिडिओ वॉच करा, प्रत्येक व्हिडिओ महत्त्वाचा आहे. आणि बोर्डमध्ये जेईमध्ये नीटमध्ये तुमचा जो स्कोर आहे तो टॉपर्स असणार आहे, तो टॉप मोस्ट स्कोर मिळणार आहे तुम्हाला. ओके. आपण एनसीईआरटी बेस टोटल सिलेबस पूर्ण ॲप्लिकेशन बेसच्या स्वरूपात मी कव्हर करणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. प्रिपरेशन ऑफ alkyl halide from phosphorus halide. ओके. फ्रॉम phosphorus halide. तर आता मी पहिल्यांदा जनरल रिॲक्शन घेतो. बघा जनरल रिॲक्शन बघा, ही जनरल रिॲक्शन आहे ते या स्वरूपात आहे. R-OH. ओके. R-OH means alcohol. Okay. I am taking general reaction, that is PX3. Second reactant is PX3. Always PX3 writing in this way. Okay. PX3. In this reaction, phosphorus halide is react with alcohol. बघा आता हा X OH ची जागा घेणार, हा X OH ची जागा घेणार, हा X OH ची जागा घेणार आहे. ओके. 3X OH ची जागा घेणार आणि प्रॉडक्ट मिळणार आहे R-X. ओके. रिॲक्शन आपण नंतर बॅलन्स करूया. बॅलन्स करत करत पुढे जायचं आहे. ओके. हे 3X मी ह्या OH च्या जागेवर पाठवले. OH किती पाहिजेत या रिॲक्शन मध्ये? 3 पाहिजेत OH. आता 1 आहे म्हणून इथे हा 3 नंबर घ्यावा लागेल मला. आय एम रायटिंग 3 नंबर. 3R-OH that is alcohol is react with phosphorus trihalide. बर, इकडे 3 OH आहेत, हे 3X आहेत, इथे मला 3 नंबर मेन्शन करावा लागेल. ओके. 3R-X प्लस तर 3 OH X OH च्या जागेवरती गेले म्हणजे OH बाहेर पडणार आणि हे OH ह्या X जागेवरती ट्रान्सफर होणार. ओके. हा फॉस्फरस आहे तसा मी इथं मेन्शन करतो. हा फॉस्फरस बघा, हा X इकडे गेला, हा OH इकडे आला, हा OH मी इथे या स्वरूपात लिहितो. ओके. आता हा X इकडे गेला, हा OH इकडे आला, हा दुसरा OH गेला. ओके. हा X इकडे गेला, हा OH इकडे गेला, हा तिसरा OH गेला. हे केमिकल आहे फॉस्फरिक ऍसिड म्हणजेच ऑर. हे केमिकल मी असं लिहू शकतो H3PO3. ओके. दिस इज जनरल रिॲक्शन. आय एम टेकिंग प्रॅक्टिस एक्झाम्पल. methyl alcohol plus PCl3 plus PCl3. आपण या रिॲक्शन मध्ये PCl3 हे केमिकल घेऊया म्हणजेच फॉस्फरस ट्रायक्लोराइड. ओके. आता बघा या रिॲक्शन मध्ये रिप्लेसमेंट करायचे आहेत. हा पहिला Cl इकडे पाठवला मी, मला हा पहिला प्रोडक्ट भेटणार CS3Cl. ओके. हा पहिला प्रोडक्ट भेटला, हा दुसरा Cl इथे जाणार आणि पुढे हा तिसरा Cl इथे जाणार. म्हणजे माझ्याकडे 3 OH ग्रुप पाहिजेत, मला 3 OH पाहिजेत. आता सिंगल आहे, मला इथे 3 नंबर घ्यावा लागेल. ओके. आय एम रायटिंग 3, that is the stoichiometric coefficient number
before the formula of methyl alcohol. Okay. In this reaction, methyl alcohol is react with phosphorus trichloride to give corresponding product, that is methyl chloride. बघा Cl3 इकडे पाठवले, इथं 3 Cl पाहिजेत, रिएक्शन बॅलन्स करूया, त्यासाठी 3 नंबर गरजेचा आहे. methyl chloride प्लस बघा हा फॉस्फरस आहे तिथं असणार, हा फॉस्फरस, हा OH या सेलच्या जागेवरती ट्रान्सफर करूया. हा सेल इकडे गेला, हा OH इकडे गेला. बघा पहिला OH आपण लिहिला, हा सेल इकडे पाठवला, हा OH इकडे पाठवूया, हा OH घेतला. पुढे हा सेल इकडे पाठवला, हा OH इकडे पाठवूया, हा OH घेतला. मग और हा फॉर्म्युला आपण असा लिहू शकतो, H3PO3 आणि डॅश स्वरूपात हा फॉर्म्युला असा आहे. या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला बॉन्ड समजणार आहेत. ऍक्च्युली OH आणि फॉस्फरस मध्ये एक बॉन्ड आहे का 3 बॉन्ड आहे. तुम्ही असं स्ट्रक्चर लिहिलं तर तुम्हाला बॉन्ड ऑर्डर वगैरे काही समजत नाही. म्हणून हे स्ट्रक्चर डॅशच्या स्वरूपात कव्हर करायचे आहे. तर याचं नाव आहे फॉस्फरिक ऍसिड. आता बघा स्टेटमेंट ऐका. In this reaction, methyl alcohol is react with phosphorus trichloride to give methyl chloride and phosphoric acid. Okay. आता मी अजून प्रॅक्टिस एक्झाम्पल घेतो. आता PCl3 साठी रिएक्शन घेतली. आता मी PbR3 साठी रिएक्शन लिहितो. बघा आता PbR3 साठी मी रिएक्शन घेतो. बघूया एक्झाम्पल बघूया आपण. CH3 डॅश OH प्लस PbR3 प्लस PbR3. फॉस्फरसच्या भोवती ब्रोमाइनचे ॲटम किती घ्यायचे? 3 ॲटम घ्यायचे. बघा आता इथे 3R-OH आहे, इथे पण मला 3 लिहावं लागेल. पहिल्यांदा बघा हा ब्रोमीन मी इथं पाठवतो. पहिला प्रोडक्ट भेटला CH3-Br म्हणजे मिथाइल ब्रोमाइड आहे. हे कॉमन नेम आहे मिथाइल ब्रोमाइड. आयुपेस नेम आहे ब्रोमोमिथेन. आयुपेस नेम, कॉमन नेम मिथाइल ब्रोमाइड. बघा हा Br इथे पाठवतो मी आणि हा Br पण इथे पाठवतो. 3 ब्रोमीन इकडे पाठवले म्हणून मला इथे 3 नंबर घ्यावा लागेल. ओके 3 CH3-Br. ओके प्लस पुढे आता हा फॉस्फरस आहे तसा लिहितो मी. हा OH इकडे गेला, हा Br इकडे आला, हा OH Br ची जागी गेला. पुढे हा Br इकडे आला, हा OH इकडे गेला आणि लास्ट हा ब्रोमीन इकडे गेला, हा OH इकडे आला. हा फॉर्म्युला आपण असा लिहू शकतो, और H3PO3. ओके H3PO3 हा फॉर्म्युला आपण असा लिहू शकतो. आता स्टेटमेंट बघा. methyl alcohol is react with phosphorus tribromide to give methyl bromide and phosphoric acid. ओके या स्वरूपात तुम्ही प्रॅक्टिस एक्झाम्पल लिहू शकता. आपण ही रिएक्शन PbR3 साठी बघितले. तर खूप सोपं आहे, काही अवघड नाही, एकदम सोपं आहे. फक्त बॉन्ड ब्रेकिंग, डॅश फॉर्म्युला एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं. ऑलवेज यू रिमेंबर बॉन्ड ब्रेकिंग, डॅश फॉर्म्युला, मॉलिक्युलर फॉर्म्युला. देन केमिस्ट्री सब्जेक्ट इज व्हेरी इजी. ओके you can observe. I am taking next reaction for PX5. Okay,
आता आपण PX3 ची रिॲक्शन बघितली. आता आपण PX5 ची रिॲक्शन बघूया. बघा, जनरल रिॲक्शन R-OH प्लस PCl5. सेंटरला मला इथं P लावावं लागेल. हा Cl, हा Cl, हा Cl, हा Cl आणि हा Cl. असे तुम्हाला 5 क्लोरीनचे ॲटम फॉस्फरसच्या भोवती लावावे लागणार आहेत. आता बघा, हा बॉन्ड ब्रेक केला, हा बॉन्ड ब्रेक केला, हा सेल इथं पाठवला. पहिला प्रोडक्ट आहे R-Cl. बघा, R-Cl ला पहिला प्रोडक्ट भेटला. पुढे हा H, OH पण OH बाहेर पडणार. OH मधून ऑक्सिजन वेगळा होणार आणि H वेगळा होणार. हा H या सेल बरोबर कंबाईन होणार. हा प्रोडक्ट भेटला HCl. ओके, प्लस 60 प्रोडक्ट बघा. आता हा फॉस्फरस आहे, हा फॉस्फरस मी मेन्शन केला. ओके, तो ॲटम लिहिला. आता बघूया, हा O आहे, O आहे तसा लिहितो मी. आणि क्लोराईडचे ॲटम किती शिल्लक आहेत? 3. 1 2 3 1 2 3 POCl3 means phosphorus oxychloride. This is phosphorus oxychloride. This is hydrochloric acid. This is alkyl halide. Okay, I am taking practice example. CH3-OH plus PCl5. PCl5 या स्वरूपात रायटिंग करायचं. आता बघा, हा बॉन्ड आपल्याला इथं ब्रेक करायचा आहे. हा पहिला Cl ने इथं पाठवतो OHच्या जागेवर. इथे मेथड समजून घ्या. CH3Cl हा प्रोडक्ट भेटला आपल्याला. पुढे OH बाहेर पडणार. इथून फक्त हा H आणि हा Cl कंबाईन होणार आहे. साइड प्रोडक्ट HCl प्लस बघा, आता फॉस्फरसचा एक ॲटम, ऑक्सिजनचा एक ॲटम, PO लिहावं लागेल आपल्याला. पुढे हे Cl किती आहेत? 1 2 3 POCl means phosphorus oxychloride. means phosphorus oxychloride. बघा, स्टेटमेंट आहे का? In this reaction, methyl alcohol is react with phosphorus pentachloride. Phosphorus pentachloride to give methyl chloride, hydrochloric acid, and phosphorus oxychloride. Methyl chloride, hydrochloric acid, and phosphorus oxychloride. Okay, I am taking second example. That is for PBr5. ओके, बघा इथे आता हे अल्कोहोल मिल CH3OH घेतलं म्हणजेच मिथाइल अल्कोहोल. पुढे सेंटरला फॉस्फरस आहे, हा Br इकडे. मला PBr5 लिहायचं. ओके, PBr5 इकडे, हा Br, हा Br. ओके, 3 ब्रोमीन झाले. चौथा ब्रोमीन असा लिहायचा आणि 5वा ब्रोमीन या स्वरूपात लिहायचा. ठीक आहे. आता मागाशीच मेथड वापरायची. हे आहे तसे. हा Br इथं पाठवला, मेन प्रोडक्ट भेटला CH3Br. ओके, हॅलोजन एलिमेंट आहेत. तुम्ही आयोडीन घेऊ शकता, ब्रोमीन घेऊ शकता, Cl घेऊ शकता या ठिकाणी. आणि या रिॲक्शन तुम्ही पूर्ण करू शकता आणि प्रॅक्टिस पण करू शकता. ओके, पुढे हा H ह्या Br बरोबर कंबाईन होणार. हा H फक्त कंबाईन करायचा. साइड प्रोडक्ट भेटला HBr प्लस फॉस्फरसचा एक ॲटम, ऑक्सिजनचा एक ॲटम PO आणि ब्रोमीनचे हे बघा. आता इथं हा एक, हा दुसरा, हा तिसरा, 3 ब्रोमीनचे ॲटम शिल्लक आहेत. आपण इथे POBr3 लिहू शकतो. POBr3 means फॉस्फरस ऑक्सिब्रोमाइड. तुमच्या एक्झाम मध्ये या टाईपच्या रिॲक्शन पडतात. जनरल रिॲक्शन कोणत्याही एक्झाम मध्ये पडत नाहीत.
बोर्ड असू द्या, JEE असू द्या, नीट असू द्या, CET असू द्या, तुम्हाला या टाईपच्या रिॲक्शन सोडवायच्या आहेत आणि या पुस्तकात नाहीत. ओके, खूप जास्त महत्त्वाचं आहे. ह्या रिॲक्शन तुमच्या टेक्स्टमध्ये नाहीत आणि मी ह्या प्रत्येक टॉपिकमध्ये केमिस्ट्री 11वी असू द्या, 12वी सगळे विषय असू द्या, ते टॉप पोझिशनमध्ये, टॉप रँकमध्ये तुम्हाला हे समजावून सांगणार आहे. ओके, तर या रिॲक्शनचं स्टेटमेंट आहे का, मिथाइल अल्कोहोल इज रिॲक्ट विथ phosphorus pentabromide. Phosphorus pentabromide to give methyl bromide, hydrobromic acid and phosphorus oxybromide. Okay, please subscribe, please like, please share. Thank you for watching. I will meet with you in next video. Thank you.